नमस्कार. आपला 6व्या अध्यायातला 14वा श्लोक चालला आहे. त्यातल्या 2 गोष्टींचा आपण मागच्या वेळेस विचार केला. साधकांनी ध्यानाचा अभ्यास कसा करावा यासंबंधीची त्याची अंतरंग साधना कशी असावी यासंबंधी भगवंत अर्जुनाला सांगतो आहे. श्लोक होता 14वा. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. यातल्या 2 गोष्टी आपण पाहिल्या होत्या की प्रशांतात्मा म्हणजे अगदी अंतःकरण शांत असलं पाहिजे, अगदी सावधान शांत, आणि विगतभीही निर्भय असलं पाहिजे, भीती कशाची असता कामा नये. असे 2 मुद्दे आपण पाहिले होते. आज आणखीन उरलेले 4 ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तः आणि मत्परः ह्या 4 नियमांचा आपण विचार करणार. जो योगी आहे या योग्याला या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचा ध्यानाचा अभ्यास म्हणजे त्याची जी अंतरंग साधना आहे ती कशी तयार होईल. तर त्या 6 गोष्टींच्या विचारातल्या 2 आपण पाहिल्या, उरलेल्या 4 आज आपण पाहणार आहोत. ब्रह्मचारी व्रते स्थित हा म्हटलं आहे. ब्रह्मचार्याचं व्रत घ्यायचं, त्या व्रतामध्ये राहायचं. आपण सविस्तर बघूया. आणि मग मनस्संयम्य म्हटलं आहे, मनाला संयमित ठेवायचं, संतुलित ठेवायचं. कर्मयोगापासून हा अभ्यास आपण करत आलो आहे की मनाला कसं आपल्या आटोक्यात ठेवावं. चंचल मन आहे त्याला कसं एका ठिकाणी बांधून ठेवावं. दुसरं मच्चित्ता, भगवंत म्हणतो आहे मच्चित्ता म्हणजे भगवंत म्हणतो आहे की माझ्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी चित्त ठेवायचं. विचार येऊच द्यायचे नाहीत हा एक भाग, पण यायचे ते ईश्वराचे असले पाहिजेत. आणि मत्परः हा भगवंत हा परमात्मा श्रेष्ठ आहे अशी निष्ठा असली पाहिजे. या योगाच्या अंतरंगामध्ये या 4 गोष्टी असायला हव्यात याचा विचार या 14व्या श्लोकात आपल्याला करायचा आहे. खरं आहे ब्रह्मचारी व्रते म्हटलं आहे आणि व्रत म्हणजे नियम. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याला नियम ठरवावे लागतात. आपण नियम तोडण्यामध्ये चांगलेच पटाईत असतो. ठरवलेला नियम झाला नाही तर त्याच्याबद्दल आपल्याला वकिली करता पण येते की कसं हो झालं नाही आणि त्याच्यात माझी कशी चूक नाही वगैरे वगैरे. त्यामुळे ब्रह्मचारी व्रते म्हटलं आहे तर बरोबर आहे, नियम लावून घ्यायला लागतात. नियम केल्याशिवाय व्रत घेतल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. काही आपल्याला करायचं आहे तर अगदी ठरवावंच लागतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून जरी विचार केला तर त्या नियमित करायच्या म्हटलं तर त्या ठरवाव्या लागतात, नाही तर विस्मरण असं आहेच गोष्ट. त्यामुळे आजच सकाळी मला एक छान अनुभव आला. आपली एक मैत्रीण आहे, रोज व्हॉट्सॲपवर रोज नियमाने गेले 700 दिवस, वर्षाचे 365 दिवस असतात, त्यामुळे जवळजवळ आपण धरूया की 2 वर्ष एकही दिवस चुकलेला नाही. छोटंसं गीताईचं पुस्तक, समश्लोकी गीता, विनोबा भावे यांनी एका श्लोकाला एक मराठीमध्ये अनुवाद केलेला. आपण लहानपणी तो थोडाफार बालपणामध्ये कुठल्या तरी स्पर्धेत वगैरे भाग घेऊन अभ्यासलेला पण होता. तो तिने एक श्लोक टाकायचं ठरवलं. कोणी वाचो न वाचो, कोणी अंगठा दाखवो न दाखवो, त्याच्याशी काही नाही, पण आपण एक रोज श्लोक लिहायचा आणि व्हॉट्सॲपवर मैत्रिणींच्या ग्रुपवर टाकायचा. आज सकाळी तो पूर्ण झाला, 700 श्लोक पूर्ण झाले. कुणाला काय वाटलं याच्याशी आपल्याला काही नाही, पण मी जो नियम घेतला आहे, मी जो व्रत धरला आहे ते 2 वर्ष मी पूर्ण केलं. त्याचा एक बोलण्यामध्ये जो समाधानाचा भाग होता तो मला अगदी पक्का जाणवला. तर हे असं समाधान आपल्याला मिळतं. आपण जे आता 4 मुद्दे बघणार आहोत ना ते सगळे योग्याला जरी असले तरी आपण त्या नियमांचा जर अभ्यास केला तर आपण भले संत ज्ञानी योगी पुरुष होणार नसू, परंतु या नियमाने होणारा जो आनंद आहे ना, या व्रताचं पालन केल्याने होणारा जो आनंद आहे त्या आनंदाचा आपण नक्कीच अनुभव घेऊ. ते जे समाधान आपल्याला लाभतं, आपण जे ठरवलं आहे ते झालं असं जे आपल्याला वाटतं ते सहजपणे आपल्या आचरणामध्ये अगदी काय आपल्या चेहऱ्यावर सुद्धा ते समाधान आपल्याला दिसतं. तर ते करावं, व्रत धरावं, नियम धरावा, ठरवावं, मनापासून करावं. होईल की नाही म्हणजे करण्यापूर्वीच शंका घेत राहू नये हा सांगण्याचा उद्देश. मला जमेल की नाही असं मनात संशय आला की नाही होत, होईलच, सुरुवात तर करूया असा विचार करावा आणि सुरुवात करावं. आपण सुद्धा गीतेचा अभ्यास सुरू करताना थोडंसं मन होतंच साशंक की एवढे 700 श्लोक 18 अध्याय आपल्याला झेपणार आहे का, पण असा हिया करायचा
करून घेणं वगैरे भगवंत आपल्याला देईल शक्ती, असा विचार करून सुरुवात करायची. काहीतरी मार्ग निघतो, अडचणींवर मात केली जाते. त्याला ब्रह्मचारी व्रते स्थिता म्हटलं. आपण ब्रह्मचारीचा पण अर्थ बघूया. पण याचा अर्थ व्रतांमध्ये स्थित राहायचं म्हणजे काहीतरी नियम करायचं, काहीतरी ठरवायचं आणि मग आपल्याला भगवंत सहाय्य करतो असा अनुभव पण घ्यायचा. आता हे सगळं ध्यानाचा अभ्यास करताना पण आपल्याला व्रत करायला सांगितलं आहे, नियम करायला सांगितलं आहे. याच्यासाठी एक आणखीन महत्त्वाची गोष्ट चांगली असते की एकदा तो नियम म्हणजे ध्यानाच्या अभ्यासाचा नियम केला. आपण ध्यानमार्ग अभ्यास म्हणून आपण ध्यानाचा विचार करूया. तर ध्यानाला बसायचं आहे म्हटल्यावर आणि ते व्रत म्हणून आचरण करतो आहे असं म्हटलं की मग भोवतालच्या वस्तूंबद्दल, व्यक्तींबद्दल, प्रसंगांबद्दल विचार येणं आपोआपच बंद होतं. समजा अगदी आलाच विचार लगेच की त्या अभ्यासात आपल्याला अशी प्रगती साधली जाईल असं नाही, तर तो बाजूला करायचा. ध्यानाच्या विषयाचाच विचार करायचा, त्या विषयावरच मनाला आणायचं की आपण आता जे काही भ्रूमध्यामध्ये आपण चित्त एकाग्र करतो आणि ध्यानाला बसलो आहे, तर ध्यानाचाच विचार करायचा. त्या चैतन्यावर, त्या ईश्वरावर, त्या परब्रह्मावरच मन खेळवून ठेवायचं. म्हणजे जी द्वैत वृत्ती आहे त्या द्वैत वृत्तीला काढून टाकायचं. याला ब्रह्मचारी व्रते स्थितः. द्वैत वृत्ती आता ही जी आहे ती द्वैतवृत्ती का येते हे आता आपल्याला माहीत आहे की षड्रिपू जे आपल्याजवळ आहेत त्या षड्रिपूंमुळे काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळं जे आपल्याला आहे म्हणजे मी वेगळा आणि तो वेगळा, किंवा हे सगळं विश्व वेगळं आणि मी वेगळी, असं जे की आपल्याला की ईश्वर वेगळा आणि मी वेगळी असं जे वेगळेपण आहे ह्याच्यामुळे हे द्वैत येतं. पण आपण जर सर्वम खलु इदं ब्रह्म असा जर विचार केला तर मग हे द्वैत राहणार नाही, कारण मी वेगळी नाहीच, मी एकरूप झालेली आहे. म्हणजे मग वस्तू, व्यक्ती अशा वेगळ्या असल्याची भावना राहणार, दुसरेपणाची म्हणतो तशी भावना येणारच नाही. हा जो काही अद्वैत वृत्तीचा विचार आहे ती स्थिर वृत्ती. आता व्रत शब्द कळला, स्थिर शब्द कळला की त्या अद्वैताशी स्थिर होणं. व्रत म्हणजे नियमाने स्थिर होणं, प्रयत्न करावा लागतो. आपलं मन काय, आपली बुद्धी काय अशी पटकन ऐकणारी नाही आहे, पण प्रयत्न केला सद्गुरूपाशी, परमात्म्यापाशी, आपलं जे उपास्य दैवत आहे त्या दैवतापाशी आपण जर आपलं चित्त लावलं तर जमेल. आता सारखं नाही जमणार हे बरोबर आहे, पण निदान जी ध्यानाची वेळ आपली असेल, काय 15 मिनटं, अर्धा तास आपण जे करणार आहोत त्या वेळेमध्ये तरी आपल्याला प्रयत्न करून ते साध्य करता येईल. असं हे व्रत आणि स्थित म्हणजे 2 गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. अंतःकरण शुद्ध करायचं आहे, व्रत करायचा, नियम करायचा, तर अंतःकरण शुद्ध करायचं. ह्याचा अर्थच असा आहे की आपल्या ज्या काही आवडीनिवडी असतील किंवा आता षड्रिपूंचा उल्लेख केला ते जे काही रागद्वेष असतील, मोह, मद, मत्सर जे काही आहे त्या सगळ्यांना काढून टाकायचं, त्यांना अजिबात थारा द्यायचा नाहीत. म्हणजे मग आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती त्या परमात्म्याशी स्थिर होईल. बाकी सगळा चित्तवृत्ती निरोध हा असं जे आपण योगामध्ये म्हणतो तसं आपण करायचं. आणि कुठल्या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती या आपल्याला अडथळा आणणार नाहीत ध्यानाला बसलेली असताना, असा आपला प्रयत्न करायचा. म्हणजे मन कसं शांत प्रसन्न ठेवायचं, अंतःकरण शुद्ध निर्मळ ठेवायचं. ध्यानाची अंतरंग साधना भगवंत सांगतो आहे. त्यामुळे एका त्या ब्रह्मचारी व्रते स्थितमध्ये आपलं अंतःकरण निर्मळ शुद्ध कसं करायचं त्याचा आपल्याला प्रयत्नपूर्वक अभ्यास करायचा आहे. आता हे जे की ब्रह्मचिंतनात म्हणजे मन आपलं लावायचं आहे ब्रह्मचिंतनामध्ये, त्याच्यासाठी ह्या वृत्ती वगैरे काही निर्माण होणार नाही तसा आपण प्रयत्न करतो आहे. पण मनाला काहीतरी द्यायला लागतं काम, हे करायचं नाही. पण मग काय कर, म्हणून मग ते ईश्वरचिंतनाकडे लावायचं, कारण विचार येतच राहतील. मग ते विचार कुठल्या तरी एका विषयाचे यायला हवेत, मग ईश्वराचे यायला हवेत, असं त्या मनाला त्या ईश्वरचिंतनाकडे लावायचं. विचार येणारच आहे पण ते ईश्वराचे यावेत, काहीतरी संतांचे यावेत, आपल्या सद्गुरूसंबंधी यावेत, आपल्या दैवताबद्दल यावेत, आणखीन थोडं पुढे जाऊन आपल्या देशाबद्दल यावेत, काही हरकत नाही. देशभक्त जे आहेत ते देशाबद्दलच विचार करणार ना, की येणारे अडथळे. अयोध्या राम मंदिराची आता 22 तारखेला लोकार्पण सोहळा आहे, त्या सोहळ्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करते, अडचणी बाजूला करायच्या आणि आपल्याला करायचंच आहे असा विचार करायचा. अशा पद्धतीने मन शुद्ध निर्मळ करायचं, म्हणजे अंतःकरणात एकच एक विषयाकडे आपल्या वृत्ती राहते. याला म्हणायचं वृत्तीस्थितः. दुसरं असं की ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ आपण ज्या अर्थाने नेहमी शब्द वापरतो त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. पूर्वीच्या काळी
मुंज झाली की मुलाला आपण म्हणजे पूर्वी गृही पाठवायचे शिक्षणासाठी, आता आपण घरी राहून मुलांना शिकवतो, बरोबरच आहे. तर तो जो त्यांचा कालावधी आहे तो ब्रह्मचर्याश्रमाचा आहे. गुरुगृही जावोत नाही तर घरी राहोत, पण शिक्षण घेताना त्यांचा जो आयुष्याचा कालावधी आहे 25 वर्ष आपण मानूया, 100 वर्ष आपण साधारणपणे मानतो, आणि 4 आश्रम आहेत. तर पहिली 25 वर्ष जी आहेत ती ब्रह्मचर्याश्रमाची आहेत. तर त्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये असताना त्याचं जे व्रत असतं, मग ज्या गोष्टी गृहस्थाश्रमात करायच्या त्या तरी ब्रह्मचर्याश्रमात करू नये. गृहस्थाश्रमामध्ये जे काही करायचं आहे, म्हणजे जरी अगदी पूर्वीच्या गोष्टींचाच हिशोब आत्ता लावला तरी देखील आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षण घेत असताना, महाविद्यालयात असताना, अभ्यास करत असताना ब्रह्मचर्य व्रताचंच पालन करावं. अगदी ज्याला आपण स्त्री पुरुष संबंध याचा विचारसुद्धा प्रत्यक्षात नाहीच, विचारसुद्धा या कालावधीमध्ये येता कामा नये. अशा पद्धतीनं वृत्ती स्थिर करायची, हे या ब्रह्मचारी व्रते स्थिता म्हटलं आहे. ज्या आश्रमामध्ये आपण आहोत त्या आश्रमाला अनुकूल असणाऱ्याच विचारांचा, नियमांचा अभ्यास करायचा आहे. तिथे आपल्या वृत्ती ठेवायच्या आहेत, बाकी सगळ्या वृत्ती काढून टाकायच्या आहेत. अशाला आपण ब्रह्मचारी व्रते स्थिता म्हणायचं. ध्यानाच्या अभ्यासामध्ये भगवंत ही गोष्ट आपल्याला सांगतात, अंतरंग साधना म्हणून आपल्याला इथे सांगतात. आता याचा अर्थ असा आहे की हा जो अभ्यास आहे हा आपल्याला जीवनभर करायचा आहे. आता ध्यानयोगाचा अभ्यास झाला, हे 6वा अध्याय संपला, आता ध्यानयोगाचा अभ्यास संपला असं नाही होत. तर जीवनभर या ध्यानयोगाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे केवळ ब्रह्मचर्य आश्रमाच्या वयापुरताच हा विचार नाही आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की जगातल्या कुठल्याच गोष्टीकडे आपण उपभोग वृत्तीने पाहायचं नाही आहे. अशा सीमित स्वरूपात, नियमांच्या स्वरूपामध्ये त्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत, त्यापासून दूर राहायचं आहे असं नाही म्हटलेलं आहे, परंतु त्याच्याकडे उपभोग म्हणून पाहायचं नाही आहे, ही धारणा ठेवायची. पुढे येणारच आहे संयम्य शब्द. त्या ब्रह्मचारी व्रते स्थित यामध्ये हा जो आपण विचार करतो आहे की त्या आश्रमातला जो विषय तो सीमित स्वरूपामध्ये, अगदी नियमांच्या स्वरूपात ग्रहण करायला हरकत नाही, पण त्याची उपभोगाची वृत्ती त्याच्यावर ठेवायची नाही आहे, हा त्या शब्दामागे अर्थ सांगायचा आहे. संयमित स्वरूपामध्ये धर्माला अनुसरून असणारी जी गोष्ट आहे, विवेकानं, विचारानं त्याचं आचरण करायला भगवंतांनी नाही म्हटलेलं नाही आहे, पण ते सगळं करताना मागे जो काही उपभोगाचा भाग आहे तो असता कामा नाही. ध्यानाच्या अभ्यासाने हे सगळं जमलं पाहिजे, किंवा असं म्हणूया की हे जमणाऱ्याला ध्यानाचा अभ्यास जमायला मदतच होईल. असा ध्यानाच्या अभ्यासाचे आचरण हवं. ही गोष्ट खरीच आहे, जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत आपला या दृश्य जगाशी संबंध आहे, आणि जोपर्यंत असा हा दृश्य जगाशी संयमित संबंध आहे तोपर्यंत संयमित विषय सेवन करून त्या मनाला ईश्वर चिंतनाकडे लावलं पाहिजे. ईश्वर चिंतनाकडे मन लावायचं आणि व्यवहारात काहीच बघायचं असं तर नाही चालणार. आपण प्रापंचिक माणसं आहोत, त्यामुळे इकडे पण आपल्याला पाहिजे आणि इकडे पण पाहिजे, असं संतुलित आपलं सगळं झालं पाहिजे. म्हणून मग या बाजूला प्रयत्न जास्त करावे लागतात. जसं आपण दासबोधाचा अभ्यास करताना म्हणतो की प्रपंच होतो, परमार्थ करावा लागतो, तसं इथे पण आपल्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी होतात, होणार नाही तसं नाही, पण ध्यानाचा अभ्यास करायचा तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, ते तसं आचरण ठेवावं लागतं. ईश्वर चिंतनाकडे मनाला लावावं लागतं, ते मनाला मन लागण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून ब्रह्मचारी व्रते स्थित. पुढे म्हटलं आहे मनसंयम्य, म्हणजे काय तर मनाच्या वृत्ती पण आवरायच्या, मनाला पण संयमित करायचं, मनाला पण एकविचारी ठेवायचं, ईश्वराच्या परमात्म्याच्या विचारात मनाला गुंतवून ठेवायचं, सूक्ष्म बनवायचं. आता दुसरे विचार मनात आणू द्यायचे नाहीत. असं आहे की मनामध्ये शरीराच्या गरजेप्रमाणे जी काही प्राप्त परिस्थिती आहे तिच्या त्या अनुकूलतेमुळे, प्रतिकूलमुळे किंवा आपल्या अनुभवामुळे, आपल्यावरच्या संस्कारांमुळे ह्या सगळ्या वृत्ती निर्माण होत असतात. परंतु त्यातील योग्य काय, अयोग्य काय हे सगळं विवेकाने ठरवायचं, आणि मग कोणत्या वृत्ती वाढवून चालेल, परमात्म्याकडे वृत्ती लावायची आहेत. त्यामुळे ज्या चुकीच्या गोष्टी काही मनामध्ये येत नाहीत ना असं तपासायला पाहिजे आणि त्यांना आपल्याला काढून टाकलं पाहिजे. त्याच्याकडे ना आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे.
काही दुसऱ्या गोष्टी मनात आल्या तर त्या काढून टाकणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि मग स्वाभाविकच आपल्या आत्मज्ञानाला पूरक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचाच फक्त विचार आपल्याला करायचा आहे. त्याला मनसंयम्य, मनाला संयमित करणं म्हणा. आपोआपच असं होईल की ही जी काही एकच एक परमात्म्याकडे दृष्टी ठेवण्याची वृत्ती आहे तेवढ्याचीच जोपासना करायची, म्हणजेच मनाचं संयमन करायचं. दासबोधाचा आपण 5व्या दशकातला साधकाचा जो समास अभ्यासतो ना, त्याच्यामध्ये समर्थांनी साधक लक्षणं सांगितलेत. त्या साधकाची लक्षणं सांगताना समर्थ म्हणतात, स्वरूपी घातले मना, मनसंयम्य चालला आहे ना, तर मनाला आपण काय केलं, स्वरूपी घातले मना, यातनेसी यातना. समर्थ काय सांगतात बघा, की साधकाने एकदा का ते मन आपलं स्वरूपामध्ये लीन केलं, आपलं जे चैतन्य आहे, आपल्यामध्ये जो ईश्वर आहे त्याच्या ठिकाणी जर आपलं मन लावलं, तर मग समर्थ म्हणतात की यातनेला यातना होतात. म्हणजे आपल्या आड काही येतच नाही. एकदा हे असं जमलं ना साधकाला, तर मग काही त्याला वाटेमध्ये अडचणी येत नाहीत. साक्षेप आणि प्रयत्ना प्रतिष्ठिले असं झालं की यातना संपतातच, अडचणी संपतातच. आणि मग असं काही, म्हणजे खरं तर असं आहे की अडचणी भोगायला मन तिथे जागेवरच असतं ना, मन संयमित असतं ना, ते परमात्म्याच्या ठिकाणी लागलेलंच असतं ना. मग त्यात राहतं काय, तर राहतं फक्त प्रयत्न. साधकाला फक्त काय करावं लागतं, त्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. तो जराही रिकामा नसतो. म्हणजे अगदी त्याच्याबद्दल असं म्हटलं की तो सतत उद्योगात असतो. म्हणजे कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. तो सतत कार्यरत असतो. दुसरी गोष्ट असते की तो कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. या 3 गोष्टी जेव्हा चित्तामध्ये असतात, म्हणजे जणू काही त्याची प्रतिष्ठा वाढतेच. साधकाला अन्य काही करायचा प्रश्नच नाही आहे. तो त्यांनी ठरवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जात असतो. या 3 गोष्टींमुळे स्वाभाविक साधकाच्या जीवनामध्ये त्या ध्यानाला अनुकूल असणाऱ्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून त्यांनी मनसंयम्य असं आपल्याला सांगितलं. आता दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या. ब्रह्मचारी व्रते स्थिता, नियम पण करायचा, अगदी प्रामाणिकपणानं तो नियम पाळायचा आणि त्याबरोबर मनाला संयमित करायचं. ध्यानाचा अभ्यास करतो आहे त्यामुळे आत्ता म्हटलं तसं ते करण्यासाठी त्या मनसंयम झालं की त्या मनाला विवेकाने किंवा एखाद्या नामजपानी, मंत्राने त्या आत्मस्वरूपी ठेवायचं, बांधून ठेवायचं जणू काही. म्हणजे अनुसंधानात ठेवायचं. आपला नेहमीचा शब्द आहे की अनुसंधानात ठेवायचं, लक्ष सगळं तिथे द्यायचं. हा एक उत्तम उपाय आहे. मनाला संयमित करायचं म्हणजे काय करायचं, तर मनाला तिथे एका जागी खिळवून ठेवायचं, त्याच्यासाठी निश्चय करायचा. विवेकाने पक्की गोष्ट कोणती ते ठरवायची आणि निश्चय करायचा. हे एकदा मनसंयम्य जमलं. आता याच्यामध्ये सुद्धा असं आहे, म्हणायला मन शब्द वापरला आहे, पण सगळं आलं बरं का त्याच्यात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ज्याला दासबोधामध्ये आपण अंतःकरण चतुष्टय म्हटलं आहे, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येणार. त्या सगळ्या 4ही गोष्टी संयमित करायच्या आहे. फक्त मनाला संयमित करायचं असं नाही, तर सगळ्या गोष्टी संयमित करायच्या आहेत. त्या सगळ्या 4ही गोष्टी संयमित झाल्या म्हणजे मग वृत्तीमध्ये काही विकल्प येत नाही, मनामध्ये संशय येत नाही, आपली संभ्रमावस्था राहत नाही. सगळं आपल्याला छान जमतं. जो काही निश्चय केला आहे, म्हणजे म्हणतोच आपण ना की मनाला संयमित करायचं. एकदा का मनाला संयमित केलं, निश्चय झाला की आपण म्हणतो ना की ती निश्चयात्मक बुद्धी असंच म्हणतो. त्यामुळे ती बुद्धी पण त्या मनाशी, संयमित मनाशी एकरूप राहिली. आता हा जो निश्चय केलेला आहे, हा निश्चय कायम राहणं म्हणजे चिंतन करणं. म्हणजे मन, बुद्धी, चित्त आलं. या सगळ्यांना आधार देणारा अहम, तो अहम म्हणजे शरीर, देह, या सर्वांना आपण जे अंतःकरण चतुष्टय म्हणतो आहे त्याच्यामधला जो अहंकार आहे, त्या सगळ्या मन, बुद्धी, चित्ताला जे आपण एकत्र केलेलं आहे त्याला आधार देणारं देहाकडून करून घ्यायचं आहे सगळं. म्हणून ते शरीर, त्या शरीरालाही संयमित करायला लागतं. आपण 6व्या श्लोकापासून अभ्यास करतो आहे की आसन कसं असलं पाहिजे, स्थिरता कशी असली पाहिजे. आधी देहाची स्थिरता आली पाहिजे, आपोआपच मनबुद्धी चित्ताची येणार आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार केला आहे या मनसंयमेमध्ये. नुसता मनशब्द वापरला असला तरी आपल्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि मग योगामध्ये सांगितल्याप्रमाणे धारणा, ध्यान, समाधी या सगळ्या मार्गाने मनाच्या ज्या वृत्ती आहेत त्या आपण आवरायच्या, मनाला सूक्ष्म करायचं.
एक विचारी मनाला करून ठेवायचं, म्हणजे एकाग्र करायचं की हे जमलं. आता तिसरं मच्चित्त हा ब्रह्मचारी व्रते स्थित हा झालं, मनस्संयम्य झालं. आता हे जे अंतःकरण चतुष्टयामध्ये सांगितलेलं चित्त आहेच, मनबुद्धी चित्त पण त्या मनामध्ये आलंच आहे. त्या चित्ताचा विचार आपण समजा केला तर त्याला ना जे की आपण ठरवलं आहे ते मोठ्या प्रेमानं भक्तीनं परमात्म्याचा विचार करायचा. लादलेलं नाही आपल्यावर हे कोणी, अगदी मनापासून अंतःकरणापासून बुद्धीपासून चित्तापासून ह्या परमात्म्याचा आधार आपल्याकडे आहे. अशा प्रकारचं मनामध्ये पक्क ठेवायचं की हा परमात्मा आपल्यामध्ये आहेच आहे. जसं ते आपण नेहमी एक गीत म्हणतो, प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. ह्या गाण्यामध्ये पण आपण तेच म्हणतो की जिथे आहेच भगवंत, जिथे जिथे आहेच, पण माझी तुला प्रार्थना काय आहे तर मी जिथे जाईन तिथे तू माझ्याजवळ राहा. अशा पद्धतीने त्या परमात्म्याला आपल्याजवळ बांधूनच घ्यायचं, म्हणजे मग आपोआपच आपल्या प्रयत्नांना शक्ती मिळते. आपण जे काही करतो आहोत ते आपोआपच भगवंत आपल्याला ते करण्याला शक्ती देतो. स्वरूपानंदांचा अगदी याच अर्थाचा एक अभंग आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, जेथे जेथे माझे हिंडेल मन, जेथे जेथे माझे हिंडेल मन, तुझेशी दर्शन तेथे होवो. मन चंचल आहे ते इकडे तिकडे जातं, पण तिथे तूच दिसो. किती छान सांगितलं की मनाला आवरायचं म्हणजे काय करायचं, मग चित्त माझ्या ठिकाणी लावायचं. ते चित्त भगवंत म्हणतो माझ्या ठिकाणी लाव. मग प्रार्थना काय करायची की जिथे जिथे जाईल तिथे तूच आहेस बाबा, जिथे जाऊ तेथे तू माझं सांगाती. असं संयमित करण्यासाठी भगवंताचा आधार घ्यायचा आणि मग असं मच्चित्त व्हायचं, चित्ताला परमात्म्याकडे लावायचं. त्याच्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करावे लागतात, मग आपल्या लक्षात येतं की खरोखरच सहजता त्याच्यामध्ये येते. नामदेव महाराज छान दृष्टांत देतात. नामदेवराज म्हणतात, भ्रमर सुवासी मधावरी, भ्रमर सुवासी मधावरी माशी. छान अभंग आहे. भ्रमर सुवासी मधावरी माशी, तैसे या देवाशी मन माझे. नामदेव महाराज म्हणतात की अहो तो भुंगा असतो ना, तो फुलामधलं पराग सेवन करायला येतो आणि जरा इकडे तिकडे उडतो ना, यशातला भाग नाही, पण परत परत तो त्या फुलावर येतो. किंवा मधमाशी जी आहे ती फुलातला मध घ्यायला येते, जरा थोडी इकडे तिकडे उडते, पण परत परत फुलावर बसते आणि कण कण थेंब थेंब मध घेऊन साठवून ठेवते. अगदी माझं मन पण तसंच आहे. काही काही कारणाने ते इकडे तिकडे सैरभैर होतं, पण ते पुन्हा तुझ्याचकडे लागू दे अशी प्रार्थना करायची आहे. तर ह्यानी आपल्या लक्षात येतं की अरे कुठेतरी मन दुसरीकडे गेलं की तिकडे रेंगाळून नाही ठेवायचं, पुन्हा त्याला परमात्म्याकडे आणायचं. व्यवहारामधल्या गोष्टींमध्ये आपण दुसरं काही करायला जाऊ नाही, यशातला भाग नाही, पण पुन्हा तातडीनं त्याला भगवंतापाशी आणणं म्हणजे मच्चित्त होणं, ते साधलं पाहिजे. आपण सगळेजणं व्यावहारिक विचार करतो, त्यामुळे दुःखमे सुमिरन करे सभी, हे आपल्याला माहिती आहे. काही अडचण आली, काही दुःख झालं तर आपल्याला भगवंताचं स्मरण होतं. तसं नाही आहे. जराही त्या चित्ताला इकडे तिकडे करू द्यायचं नाही, जरा इकडे तिकडे झालं की लगेच भगवंताकडे आणून ठेवायचं. हे असं जेव्हा सहज व्हायला लागतं, स्वाभाविक व्हायला लागतं, कुठल्याही कारणाशिवाय नाही, सहजता आली पाहिजे. म्हणजे भगवंताची इतकी आवडच निर्माण झाली पाहिजे की आपलं त्याच्याशी जोडलेलंच राहील. तो म्हणतो माझ्याशी तुझं चित्त जोडूनच ठेव, असं जमलं पाहिजे. असं एकांतात आपल्याला ध्यानधारणेचा विचार करतो आहे, त्यामुळे एकांतात आपण नाम घेत घेत त्या अनुसंधानात राहिलो तर मग आपल्याला ते साधेल. तुकाराम महाराजांनी एका अभंगात खंत व्यक्त केली आहे. ते म्हणतात, सर्व काळ माझे चित्ती हेची खंती राहिली. माझ्या मनाला सारखी एक खंत राहिली आहे. आणि खंत काय, तर ह्या पांडुरंगाचं दर्शन मला होत नाही आहे, किंवा तो पांडुरंग आणि मी हे जे काही अद्वैत साधायला हवं आहे ते होत नाही आहे. ही खंत तुकारामांच्या मनाला लागली की मग त्यांनी काय केलं, त्यांनी अभ्यास केला की पांडुरंगाशी माझं चित्त जोडलं गेलं पाहिजे. तो माझ्या मनात भलते दुसरेच विचार येतात आणि मी आणि पांडुरंग यांच्यामध्ये द्वैत होतं, तसं होता कामा नये. सारखं काहीतरी अनुसंधान पांडुरंगाचं असलं पाहिजे. मग काय करता येईल त्याच्यासाठी? मग तुकाराम महाराजांनी असं केलं की मनानीच जे काय
पांडुरंगाचं सगुण रूप सारखं सारखं आठवत राहिले. पुन्हा 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 आठवत राहिले. सारखं त्या पांडुरंगाचंच रूप पाहिलं. आता तो काही समोर नव्हता, पंढरीला होता, पण तरी देहूमध्ये पांडुरंगाचं रूप आठवत राहिले, आठवत राहिले, आठवत राहिले. आणि सगुण रूप आठवता 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 ते अनुसंधान साधलं. आणि एक क्षण असा आला की तुकाराम महाराज म्हणाले, मी पांडुरंगाशी एकरूप झालो. सर्व काळ माझे चित्ती हेची खंती राहिली, बैसले ते रूप डोळा वेळोवेळा आठवे. एका जागी बसून मी त्या पांडुरंगाचं रूप आठवत राहिलो, आठवत राहिलो. आणि मग व्यवहाराची सरळी मात. मग मला आडकाठी जी काही होती ना पांडुरंगाच्या दर्शनामध्ये येणारी, ती आपोआप बाजूला आली. अखंडित अनुसंधान, अखंडित सारखं मला ते अनुसंधान राहिलं. समोर सारखा पांडुरंगच दिसायला लागला. तुका म्हणे भेद झाला अंगा आता श्रीरंग. आणि मग तुकाराम महाराज म्हणाले, मला हे ज्ञान झालं की अरे मीच पांडुरंग आहे, माझ्यामध्ये अद्वैत साधलेला आहे. आता पांडुरंगाला शोधायला काही जायला नको कुठे, माझ्यामध्येच आहे. असं हे मच्चित्तः असं सांगितलं. आणि मग मत्परहा. मत्परा म्हणजे काय? परा म्हणजे श्रेष्ठ. भगवंत म्हणतो आहे की परमात्माच सर्वश्रेष्ठ आहे असं मानणं. आपल्याला दुसऱ्याचं श्रेष्ठत्व मान्य करायला हवं ना, तर त्या परमात्म्याचं ईश्वर प्रणिधान म्हणजे मत्परहा. आपण ज्या योगा ध्यानाचा अभ्यास करतो आहे त्याच्यामधलं ईश्वर प्रणिधान हा म्हटलं आहे. परमेश्वर श्रेष्ठ आहे हे मानणं. मी देवाचा आहे आणि तोच मला सांभाळतो आहे असं स्वीकारलं पाहिजे. आणि मग हा परमात्मा जर माझा आश्रयस्थान आहे, हा परमात्मा जर माझा आधार आहे आणि तिथंपर्यंत मला पोचायचं आहे, त्याला म्हणायचं मत्परहा. आणि अशा रीतीने ज्याला जमतं, हे सगळं ज्याला जमतं, ब्रह्मचारी व्रते स्थितः, काय मन संयमित करणं, मच्चित्तः, मत्परहा, हे सगळ्यांना ज्याला कोणाला जमतं तो आत्यंतिक शांतीचा अनुभव येतो. अगदी शांत, भयरहित. आधी 2 शब्द झालेच आहेत शब्द, विगत भी, की भय गेलेलं असतं. पूर्णपणानं काही उपभोगाची वृत्तीच शिल्लक राहत नाही. मन चांगलं संयमित झालेलं असतं, चित्त तन्मय झालेलं असतं, भगवंत श्रेष्ठ आहे हे पक्कं कळलेलं असतं. त्याच्याच आश्रयाला जायचं आहे किंवा त्याच्याच आश्रयाशी मी आहे हे सगळं जेव्हा प्राप्त होतं तेव्हा भगवंत म्हणतो की अशा योग्याला नेमकं काय प्राप्त होतं ते मी तुम्हाला पुढल्या श्लोकात सांगतो. पण ही झाली अंतरंग साधना. ह्या 14व्या श्लोकामधले जे 6 आपण लक्षणं पाहिली ते सगळे आपली आंतरिक साधना झाली. आता हे ज्याला सगळ्याला साधलेलं आहे, छान निर्मळ अंतरंग झालेलं आहे, निर्भयता आलेली आहे, मन संयमित झालेलं आहे, तर अगदी त्या भगवंताचं परहा श्रेष्ठत्व मान्य झालेलं आहे, सगळं जमलेलं आहे, अशी अंतरंग साधना पूर्ण झालेली आहे. याला जी शांती प्राप्त होते त्या शांतीचं वर्णन पुढल्या लगेचच्या श्लोकात भगवंत आपल्याला सांगणार आहेत. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. अशा प्रकारचं एवं म्हटलं म्हणजे अशा प्रकारे आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेल्या 6 गोष्टी जमलेल्या आहेत. त्या जमल्या की नियतमानसः योगी. ज्या योग्याने म्हणजे आता तो योगी झाला, एवढ्या सगळ्या 6 गोष्टी त्याला जमल्या आहेत, तर हा जो योगी आहे हा नियतमानस आहे, त्यांनी आपलं मन संयमित केलेलं आहे. आत्मानं सदा युञ्जन म्हटलं आहे म्हणजे त्या आपल्या आत्म्याला निरंतर सदा नेहमीसाठी त्या परमेश्वराच्या स्वरूपाशी लावून ठेवलेलं आहे. आता अद्वैत साधलेलं आहे योग्याला. आणि मग मत संस्थान म्हणजे माझ्यामध्ये असणारी जी स्वरूपी असणारी जी काही शक्ती आहे, आता परमात्म्याच्या ठिकाणी असणारी आणि माझ्या स्वरूपी असणारी एकच, तो परमात्माच माझ्यामध्ये आहे ना, ते वेगळं नाहीच. तेव्हा काय होतं, तर परमानंदाची प्राप्ती होते, मोक्षानंदाची प्राप्ती होते किंवा आत्मानंदाची प्राप्ती होते, आत्मज्ञान प्राप्त होतं, काहीही म्हणा त्याला. आणि ही अशी कोण घेतो, तो स्वतःच प्राप्त करून घेतो. शांती प्राप्त होते म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला द्यायची नाही आहे. तर असं सगळं ज्याला जमतं त्याला आपोआपच शांतीची अधिगच्छती म्हणजे प्राप्ती होते असं ह्या श्लोकात म्हटलं आहे. आता पुन्हा या 6 गोष्टींचा विचार करायला हवा म्हणून शब्द वापरला नियतमानसा. मग असे सगळं झालं आहे ब्रह्मचारी व्रत सांगून, तरी पण या श्लोकात पुन्हा सांगितलं की ज्याला कोणाला हे असं मन संयमित करता आलेलं आहे, म्हणजे खरं ही जी योग साधना आहे ती
नीट समजावून घेऊन नेहमीसाठी सातत्याने जो कोणी हा मार्ग अवलंबेल, म्हणजे ध्यानाचा अभ्यास सातत्यानं जो करेल त्याला हे फळ मिळणार आहे. याला खूप मोठी साधना करायला हवी, सतत करायला हवं. महिनाभर करते मी ध्यान, लगेच काही फळ मिळणार नाही आहे. त्या ध्यानाचा अभ्यास सातत्याने करायला हवा, तेव्हा कोणतं फळ मिळतं त्याचा विचार या श्लोकात केला आहे. थोड्याशा अभ्यासानं नाही हे होणार, हा अभ्यास सातत्याने करायला हवा, तेव्हाही प्रगती होणार आहे. 10 ते 14 या श्लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, जो कोणी हे सगळं 5 श्लोकांमध्ये सांगितलेलं करतो, म्हणजे मनात उठणाऱ्या ज्या काही वृत्ती आहेत त्या सगळ्या वृत्तींचं नियमन करतो आहे, चित्ताला सतत त्या आत्मस्वरूपाशी लावून ठेवलेलं आहे, जोडून ठेवलेलं आहे, त्या योग्याबद्दल आपण बोलतो आहे. सामान्य माणसाला हे अवघड आहे, गोष्ट खरी आहे, पण आपण करायचंच नाही का? तर हे सगळं अर्जुनाला भगवंत सांगतो आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, तर आपल्या परीनं आपल्याला या ध्यानमार्गानं काय काय करता येईल याचा विचार करून घ्यायचा आणि जमेल तेवढ्या गोष्टी आपण करायच्या. म्हणजे असं आहे की भगवंतानी अनेक वेळा आपल्याला सांगतं की प्राप्त आपली कर्तव्य कर्म जी आहेत ती सगळी करायलाच पाहिजे. वारंवार आपण पाहिलं आहे की आपण प्रापंचिक आहोत म्हणून आपल्याला प्रपंचातल्या ज्या गोष्टी करून आपल्याला हे सगळं करायचं आहे. त्यामुळे ध्यानाचा नित्य अभ्यास करायचा, तर हे प्रपंच करून कर्तव्य कर्म करूनच करायचं, हेच गीतेला अभिप्रेत आहे. अखंड ध्यानावस्था करायला हिमालयात जाऊन बसणं गीतेला अभिप्रेत नाहीच आहे. गीतेला अर्जुनाकडून युद्धासारखं कर्म करून घ्यायचं आहे. आम्हाला सुद्धा प्राप्त कर्तव्य कर्म आहेत ती करायचीच आहेत. त्यामुळे आपल्याला ध्यानमार्गाचा अभ्यास करायचा. याचा अर्थ काय, तर आपली सगळी कर्तव्य कर्म करून आपल्याला काय अभ्यास करता येईल तो गीता आपल्याला सांगते आहे. म्हणून शब्द वापरला आहे सदा, त्याचाही आपण अर्थ बघणार आहोत. नेहमीचा अर्थ सदा म्हणजे रोज करा, नेहमी करा, ठराविक वेळेला तिथे बसा. सदा म्हणजे नेहमी काय 24 तास नाही, काही आपला जो ठरलेला वेळ आहे त्या ठरलेल्या वेळात साधकानं ध्यानाचा अभ्यास करावा असं अपेक्षित आहे. नाहीतर सदा शब्दाचा आपण जो नेहमी अर्थ, तर सदा ध्यानात बस, सदा म्हणजे काय 24 तास, तसा अभिप्रेत नाही आहे. मग तो काय आहे तो विचार, साधारण 10 मिनटापासून सुरुवात केली, प्रयत्न केला, थोडे मिनटं वाढवली, तर साधारणपणानं असं अभ्यासू लोक सांगतात की 3 तासापर्यंतसुद्धा ध्यान करण्याची प्रगती होऊ शकते. म्हणजे ती बैठक 3 तासापर्यंत अनेक जणांना साधता येते. आपल्याला काय झेपेल तसा आपण ध्यानयोग करावा, थोडा करावा, थोडा वाढवावा. निदान त्या थोड्या वेळामध्ये मन स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आता अंतरंग साधना सांगितली तशी अंतर्मुख होण्यासाठी प्रयत्न करावा. त्याच्यासाठी मात्र नित्य ध्यानाची बैठक हवी. कधीतरी जमलं तर करू असं नाही चालणार. हे एकदा आपल्याला थोडीशी सवय झाली, हे साधलं, तर आपल्या एक लक्षात येतं की थोडंसं मनावरती नियतमानसा म्हटलं आहे ना, तर मनावरती ताबा मिळतो. पाहिजे त्या विषयात, पाहिजे त्या वेळी, पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तितका वेळ आपण ध्यानाला बसू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला बाह्य गोष्टींचा म्हणजे अरे बापरे इथे एवढे आवाज येत आहेत कसं का, असं काही घडत नाही. आपलं मन पाहिजे त्या ठिकाणी आपण ईश्वराशी जोडू शकतो. अभ्यासाने हे आपल्याला साधता येतं. पण त्याच्यासाठी आपण अगदी नियमाने लक्षात ठेवून रोजच्या रोज या गोष्टी करायला पाहिजे. इतकंच काय, तो ध्यानाचा वेळ जो काही आहे ठरवलेला तो सोडून इतर वेळी देखील आपलं नियतमानस असलं पाहिजे. ध्यानाला पूरक होतील अशाच गोष्टींचं आचरण आपल्याकडून झालं पाहिजे. त्याच्यासंबंधी आणखीन पुढल्या श्लोकांमध्ये येणारच आहे विचार. अगदी आहार विहारापासून भगवंतांनी आपल्याला काही नियमांचं पालन करायला सांगितलेलंच आहे. इथेही आपल्या लक्षात येईल की तो ध्यानाचा अर्धा तासाचा 24 तासातला वेळ सोडून देऊया हो, पण 23.5 तास काय, तर त्यावेळेलासुद्धा आपल्या मनाला काही विवेक, संयम या गोष्टीचा विचार करायलाच हवा. कसंही तो अर्धा तास सोडला की बाकी कसंही करून चालेल असं नाही. तर त्याचा विचार कर. ध्यानाला पूरक असणारी आपली वृत्ती असली पाहिजे. ध्यानाला पूरक असणारा अभ्यास आपण केला पाहिजे. आपल्या आवडीनिवडीसुद्धा या सगळ्याला पूरक असणाऱ्याच असल्या पाहिजेत.
चिंतन मनन करता आलं पाहिजे. आपल्या प्रवृत्तीवरती निवृत्तीवरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. काय करायचं काय नाही याचा विवेक आपल्याला असला पाहिजे. आपला वेळ वाया जाऊ देता कामा नये. आपली शक्ती वाया जाऊ देता कामा नये. नेमक्या वेळी काय नेमकं आपण करतो आहोत ह्याचा सगळ्याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. म्हणजे मग आपलं चित्त जे आहे ना ते ध्यानाचा अभ्यास करताना किंवा इतर वेळीसुद्धा काय होईल व्यवहारात असतानासुद्धा ते प्रयत्नपूर्वक एका ठिकाणी राहील. उगाच भरकटत कुठं ते जाणार नाही. आता हे सगळं काय आहे एकदम प्राथमिक अवस्थेत आपल्याला सगळं साध्य होणार आहे अशातला काही भाग नाही आहे. पण थोडा थोडा प्रयत्न केला, सुरुवातीपासून प्रयत्न केला तर सततच्या अभ्यासानं आपल्याला साध्य होईल. थोडं थोडं जमायला लागेल. जमेल तशी प्रगती करत राहायचं. पण हे सगळं आवडीनं करायचं. म्हणजे आपल्याला कोणी लादलेलं नाही आहे. ओढाताण करून कुठली गोष्ट इथे होणार नाही. मनापासून ठरली पाहिजे म्हणजे मग ती होईल. आणि असं केलं की निर्वाण परमाम शांतीमध्ये गच्छती. तर मग ही जी काही आहे ना म्हणजे आपण वृत्तीशून्य झाली या संसारे असं म्हणतो की एकदा त्या परमात्म्याकडे चित्त लागलं की मग अशी अवस्था प्राप्त होते. शून्य वृत्ती होते. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये आपण पराम शांतीम असं पाहिलं आहे. इथे निर्वाण परमाम म्हटलं आहे. शांतीच पण तिथे श्रेष्ठ शांतीचा अनुभव घेऊ इथे पण म्हटलं आहे की परमशांतीचा निर्वाण म्हणजे काही महानिर्वाणाचा विचार नाही आहे इथे. तर शांती निर्वाण परम म्हणजे पराकोटीची शांती आपल्याला प्राप्त होईल. संतांच्या जीवनात आपल्याला ही अनुभवता येते. संतांची चरित्र पाहिली तर त्यांची जी शांती आहे ती त्यांनी कशी प्राप्त केली तर अशा अभ्यासानेच प्राप्त केली. शांती ब्रह्म असं आपण नाथांना म्हणतो. नाथांच्या चरित्रात किती किती प्रसंग आहेत असे शांतीचे. एकापाठोपाठ एक अनेक आपण अनेकदा ऐकलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आठवतील की अगदी चोर जरी आले तरी हे शांती ब्रह्म शांतच. यवन जरी थुंकला तरी हे शांती ब्रह्म शांतच. एकदा चरित्रामध्ये प्रसंग एक सांगतात की म्हणे पैठणला नाथांच्याबद्दल आजूबाजूला सगळ्या लोकांना माहीत होतं की नाथ सगळ्यांना मदत करतात. कोणीही त्यांच्याकडे गेला काही अडचण घेऊन की नाथ त्यांना मनापासून मदत करतात. एक गरीब ब्राह्मण होता बिचारा. मुलीचं काहीतरी लग्न वगैरे त्याला करायचं होतं त्यामुळे त्याला पैशाची निकड होती. म्हणून तो पैठणला नाथांना भेटायला आला आणि नाथांना सांगून त्यांच्याकडून काही मदत घ्यावी अशी त्या ब्राह्मणाची इच्छा होती. पण सगळ्या गावामध्ये काही ना उगाच कुटाट्या करणारी काही मंडळी असतात. तर हा जेव्हा वेशीतून आत पैठणला शिरला तेव्हा वडाखाली बसलेली 4 दांडगट कुटाटी करणारी मंडळी होती. त्यांनी हा नवीन आपल्या गावात कोणीतरी येतो आहे म्हटल्यावर त्याला विचारलं की आपण कोण आहात कशासाठी आला आहेत. यांनी पण बिचारांनी भोळेपणाने प्रामाणिकपणाने सांगितलं मी नाथांना भेटायला आलो आहे. अशी अशी मला अडचण आहे. नाथांबद्दल मी खूप ऐकलं आहे तर ते मला मदत करतील ह्या उद्देशानं मी आलो आहे. तेव्हा कुठं आहे नाथांचं घर मला सांगा असं त्यांनी मोठं विचारलं. आता यांची मुळी काय कुठाळक्याच करण्याची वृत्ती होती. त्यामुळे यांनी काय डोक्यात विचारायला आणि त्यांनी म्हटलं थांबा जरा तुम्हाला सांगतो. तुम्ही एक काम करा. तुम्हाला आता जी गरज आहे ना ती सगळी गरज मीच भागवतो तुमची. पण तुम्ही एक काम करा. तुम्ही नाथांकडे जा आणि नाथांना राग आणून दाखवा. मग मी तुम्हाला सगळी मदत करेन. तुम्हाला पाहिजे तर बरोबरचे जे कुटाळके करणारी मित्रमंडळी होती त्यांनी पण लगेच दुजोरा दिला ह्या माणसाला. आणि सगळ्यांना वाटलं की हां ही कल्पना चांगली आहे. नाथांना कधीच राग येत नाही असं आहे तर तुम्ही नाथांना राग आणून दाखवा. आता हा अनुभव आपल्याला पण आहे. आपण पण शांत राहण्याचा प्रयत्न करतो पण कितीतरी वेळा आपली शांती भंग पावतेच. घरात दारात बाहेर सगळीकडे हा अनुभव आपण घेतो आणि मग परत परत मनाला बजावावं लागतो की अरे शांत राहा. तुझ्या आरडाओरड्याने किंवा तुझ्या प्रतिक्रियेने हा काही फार मोठा बदल घडणार आहे अशातला काही भाग नाही. तेव्हा शांत राहा असं आपल्यालाच आपल्या मनाला पटवावं लागतं. इथे आता ह्या ब्राह्मणाला काही गरज होती आणि हात मांडून सांगताय की तुम्ही नाथांना रागवून दाखवा. तो म्हणाला करतो प्रयत्न. आणि बिचारा हा नाथांकडे गेला. नाथ शांती ब्रह्मच आहेत ते मुळातच संत आहेत योगी आहेत त्यामुळे त्यांना कशाचा राग येणं शक्यच नाही. यांनी निरनिराळ्या प्रकाराने अद्वा तद्वा बोलण्याने नाथांना कुणाही माणसाला राग येईल असं वर्तन केलं पण नाथ शांत होते. नाथांच्या पंगतीला अनेक मंडळी असायची आणि म्हणून नाथांनी त्यांना शेजारीच पान वाढलं.
जेवायला चला म्हणाले. नाथ अगदी त्यांच्याशी शांतपणे गोड बोलत होते. हा माणूस रागेल असं वागत असूनसुद्धा गोड बोलत होते. पंक्तीला बसल्यावर सगळ्यांच्या देखत त्यांनी तर फारच राग येणारी गोष्ट केली आणि चटकन गिरिजाबाई वाढत होत्या, वाकलेल्या होत्या, त्यांच्या पाठीवरच म्हणे जाऊन बसला. आता गोष्ट खरी आहे का खोटी आहे याच्यामध्ये शेण्याचं कारण नाही, आपला मुद्दा आहे. काहीही झालं तरी नाथांना राग येत नव्हता. अशा घडल्यावर पण नाथ म्हणाले, सांभाळून बाळकृष्ण पाठीवर बसला आहे. तेव्हा लगेच गिरिजाबाई म्हणाल्या, हो मला सवय आहे, हरिपंत नाही का आपला पाठीवर बसायचा आणि मी वाढायचे, तेव्हा मला सवय आहे. आणि तेव्हा या ब्राह्मणाचे डोळे उघडले की अरे आपण किती गैर वागलो आहे, तरी देखील ही दोन्ही माणसं किती शांत आहेत, यांच्या काहीही वृत्ती जराही पालटली नाही आहे. आणि मग त्यांनी माफी मागितली, जे काही घडलं ते सगळं त्यांना सांगितलं. पण या दोघांच्या शांत वृत्तीचा परिणाम असा काय, पुढेच त्याला जे काही त्याची मागणी होती त्याप्रमाणे त्याला धनद्रव्य नाथाने दिलं आणि त्याला निरोप दिला. बाकी गोष्टीतला भाग जाऊ दे की अशी शांती, निर्वाण शांती काय, पराम शांती काय, तर ही शांती आहे. आणि संतांच्या जीवनात ह्या अशा शांतीचे प्रसंग आपल्याला मिळतात. ही त्यांची शांती कुठून येते? विवेक शक्तीमुळे ही शांती त्यांना मिळते. नाथ महाराजांचे गुरु होते जनार्दन स्वामी. ह्या जनार्दन स्वामींकडे नाथांनी योगाचा अभ्यास केला होता आणि त्याच्यामध्ये इतकी परिपूर्णता त्यांनी प्राप्त केलेली होती, त्यातून त्यांना ह्या शांतीचा अनुभव मिळाला होता. ही शांती त्यांची तिथे विकसित झालेली होती आणि म्हणून ती निर्वाण परमाम, कितीही काहीही झालं तरी जराही त्यांची शांती डळमळीत होत नाही. याचं कारण हे आहे. असा सगळं आत्तापर्यंत भगवंतांनी ध्यानयोगाबद्दल आपल्याला सगळी माहिती दिली. म्हणजे आता 15व्या श्लोका 11 ते 15 या श्लोकापर्यंत आपण हा विचार पाहिला. काय काय पाहिलं असं थोडासा किंचितसा आढावा घ्यायचा म्हटलं तर जीवनामध्ये आपल्याला हे व्रत स्वीकारायचं आहे असं म्हटलं. आणि मग एकदा का हे व्रत स्वीकारलं की ते पूर्ण केलंच पाहिजे, प्रयत्नपूर्वक पूर्ण केलं पाहिजे. ते व्रत आहे ना, व्रत असं अर्धवट टाकताच येत नाही. त्यामुळे मी कशावरही कोणावरही अवलंबून नाही आणि मग माझी प्रसन्नता मी जराही कमी करणार नाही, बिघडू देणार नाही असं ठरवलं पाहिजे. ध्यानाचा अभ्यास करायचा तर आपल्या वृत्तीमध्ये बदल होता कामा नये. तर हे आपल्याला ठरवावं लागेल, व्रत हे घ्यावं लागेल की काय वाटेल ते झालं तरी माझी मी प्रसन्नता बिघडू देणार नाही. याचंच व्रत जणू काही घ्यायला हवं. दुसरं असं की कर्मामध्ये रमायचं ते किती, तर आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करायच्या, कर्माशिवाय राहायचं नाही. पण जेव्हा काही नसेल तेव्हा निवृत्त होता आलं पाहिजे. किती करायचं आणि कसं थांबायचं हे आपल्याला विवेकाने समजलं पाहिजे. हे पण ध्यानाच्या अभ्यासामध्ये समर्थ सांगतात की आपण आपल्या कर्माचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. किती करायचं, कसं करायचं आणि त्याच्यातून निवृत्त कसं व्हायचं हे पण आपल्याला ठरवावं लागतं. ध्यानाच्या अभ्यासाने हे ठरतं. निदान रोज अर्धा तास शांतपणानं बसायला शिकणं, स्थिर आसन घेऊन बसायला शिकणं, कोणाही वस्तूचा, व्यक्तीचा, परिस्थितीचा, आजूबाजूच्या गोष्टींचा विचारसुद्धा त्यामध्ये येणार नाही. म्हणजे विचार येणार नाही, दिसेल तर त्याची प्रतिक्रिया आपण करायची नाही. आवाज येतील त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे मग काय हळूहळू त्या अभ्यासानं आपण या गोष्टीपासून पूर्णपणानं स्वतःला वेगळं करू शकू. नाहीतर ही इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय आपल्याला येणाऱ्या अडचणी दाखवतीलच. डोळे बंद केलेले असले तरीसुद्धा आपल्याला काही काही दिसेल, कान बंद होत नाही आहेत त्यामुळे आवाज येतील, मन तर चंचल आहेच. त्यामुळे ह्या सगळ्या ध्यानयोगाचा अभ्यास करताना, ध्यानयोगाची साधना करताना परमशांतीची प्राप्ती केव्हा होईल, तर या सगळ्यांना आपण अनुकूलतेमध्ये ठेवून तेव्हा अनुभव येईल. आणि मग या गीतेच्या 11 ते 15 हे जे श्लोक आपण पाहिले तर माऊलींनी ही सगळी ध्यानाची प्रक्रिया ना खरं तर गीतेचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचा आपण किंचितही विचार केला नाही, म्हणजे करू शकलोच नाही. याचं कारण असं आहे की सगळी ध्यानाची प्रक्रिया योगी असणाऱ्या माऊलींनी इतकी सविस्तर सांगितलेली आहे की 1-2 नाही, 165 पासून 344 अशा 180 ओव्या माऊलींनी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्यामध्ये सगळी कुंडलिनी शक्ती, तिची एकूण सगळी प्रक्रिया
त्या कुंडलिनी शक्तीचा प्रवास हा सगळा माऊलींनी वर्णन केला आहे. ती कुंडलिनी शक्ती, तिचे योग्यावर होणारे परिणाम, हे सगळं माऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणजे तो काही खरा गीतेच्या श्लोकांमध्ये अभिप्रेत असणारा अर्थ नाही, परंतु माऊलींच्या प्रतिभेला असे काही अंकुर फुटले की सगळी ध्यानाची अवस्था सांगताना त्यांनी ही सगळी प्रक्रिया आपल्याला सांगितली. अर्थात ही फारच मोठी कठीण गोष्ट आहे. अगदी यमनियमांचं यामध्ये अत्यंत कठोर असं पालन आहे. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष नेटाने कराव्या लागतात. तेव्हा कुठे थोडंसं हे साध्य होतं. ध्यानाचा अभ्यास सोपा नाही आहे. आणि माऊलींनी जो वर्णन केला आहे त्याच्यासाठी हे सगळा अभ्यास आणि भगवंताची, परमेश्वराची कृपा आपल्यावर असायला हवी, तेव्हाच ह्याच्यामध्ये प्रगती साधेल. पण हे सगळं माऊलींनी वर्णन केलं आहे. म्हणजे ज्याला खरंच या सगळ्या 5 श्लोकांच्या ध्यानाचा विचार करायचा आहे त्यांनी या सगळ्या ओव्यांचा अभ्यास करावा. आपल्याला या कुंडलीचा प्रवास कसा आहे, नेमकं कुंडलिनी म्हणजे हे शक्ती म्हणजे काय, आणि ही पार अगदी यमनियमांपासून समाधीपर्यंतच्या या सगळ्या अष्टांग योग साधनेचा अभ्यास या सगळ्या 150-200 ओव्यांमध्ये माऊली आपल्याला सांगतात. आता सामान्य तुम्ही आम्ही मंडळी जी आहोत ना, ते फक्त वाचायचं, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, फार तर जे समजलं आहे असं वाटतं आहे ते दुसऱ्याला सांगायचं, एवढ्यापुरतीच आपली मर्यादा आहे. परंतु हे सगळं जमणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि हे सगळं सामान्य माणसाला जमणारी गोष्ट नाही. पण मग सामान्य माणसाला नाही जमणार, पण जे योग्याला जमतं आहे किंवा ज्या कोणाला संतांना योग्यांना जमलं आहे त्यांना नेमकं हे कसं साधलं असा प्रश्न होतोच ना, की बा आपल्याला ठीक आहे, आपल्याला नाही जमणार, पण नाथांना जमलं, माऊलींना जमलं, स्वामी विवेकानंदांना जमलं, असं जे आपण म्हणतो ते त्यांना कसं जमलं, त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं हे आपल्याला 16व्या आणि 17व्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत. म्हणजे माऊलींना हे विश्वची माझे घरं अशी गोष्ट, अशी दृष्टी आली, म्हणजे हे साधलं त्यांना की हे विश्वाची माझे घर आहे. किंवा स्वामी रामतीर्थ अमेरिकेत गेले होते, त्यांनी एक संदेश दिला, म्हणजे किती विशाल दृष्टी त्यांची झाली हे आपल्या लक्षात येईल. ते असं म्हणतात की द वाईड वर्ल्ड इज माय होम. जसं विश्वाची माझे घरं म्हटलं ना, तसं रामतीर्थांनी म्हटलं आहे की वाईड वर्ल्ड इज माय होम आणि टू डू गुड इज माय रिलिजन. चांगलंच करायचं हा माझा धर्म आहे. माझ्या धर्माला अन्य काही नावं द्यायची गरज नाही, हाच माझा धर्म आहे आणि सगळं जग हेच माझं घर आहे. ही जी विशालता आहे ही ह्या ध्यानधारणा करणाऱ्याला किंवा या योग्याला प्राप्त होते. आपण तिन्ही लोक आनंदाने भरून राहू दे किंवा अवघाची संसार सुखाचा करीन, तिन्ही लोक आनंदे भरीन तिन्ही लोक, असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते या अर्थाने आपल्या लक्षात आहे. असा जो हा योगी आहे ना, त्या योग्याला अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. आपण दासबोधामध्ये अष्टमहासिद्धी पाहिलेत आणि महिमा, लघिमा, गरिमा या 4 आणि प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व आणि वशत्व अशा 8ही सिद्धी या योग्याला प्राप्त होतात. म्हणजे संतांच्या चरित्रामध्ये जे आपल्याला चमत्कार वगैरे आपण ऐकतो ना, तर हे चमत्कार वगैरे नसतात, यांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. सामान्य तुमच्या आमच्या नजरेला ते चमत्कार दिसतात. लहान रूप घ्यायचं आणि कुठेतरी जायचं. आपण समर्थांच्या चरित्रामध्ये पाहिलं आहे, अनेक ठिकाणी एकाच वेळेला जायचं, हे काही सामान्यानं शक्य नाही आहे. पण म्हणून सामान्यानं शक्य नाही म्हणून ते होतच नाही का, तर या सिद्धी प्राप्त झालेल्या योग्यांना हे होतं. आणि जो काही ह्या ध्यानाचा आपण अभ्यास करतो आहे त्या अभ्यासाने या सिद्धी प्राप्त होतात. वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. ते हातामध्ये कमंडलू आणि उघडे, दाढी वाढलेली असे प्लॅटफॉर्मवर आले आणि मग त्यांना गार्ड काही गाडीत घेईना, तिकीटही जवळ नव्हतं, भिकारीच समजत होते. त्या गार्डाने त्यांना गाडीत काही घेतलं नाही. लक्ष ठेवलं की हा माणूस गाडीत चढत नाही आहे ना, कारण एकंदर त्याचं जे बाह्य रूप होतं ते काही योग्य नव्हतं, म्हणून गार्डाने त्यांना आत येऊ दिलं नाही. तेही गाडीत चढले नाहीत. परंतु नंतर असं लक्षात आलं की पुढल्या प्रत्येक स्टेशनवर ते हजर होत आहे. आता हे कसं साधलं, तर
ह्या ज्या अष्टमहासिद्धींचा विचार आपण करतो त्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या असतात आणि मग ते जणू काही त्यांना प्राप्त झालेली जी ही योगाची शक्ती आहे त्या शक्तीचा वापर करून आकाशमार्गाने ते जातात, वायुरूप होऊन पुन्हा तिथे ते रूप प्रकट करून येतात. असं घडू शकतं, याचे काही सामान्य माणसाला याची कल्पना येणार नाही, हे कळेल. आता पुढल्या 16 ते 23 या श्लोकामध्ये हा जो योगी आहे, आता या सगळ्या गोष्टी त्याला जणू काही प्राप्त झालेल्या आहेत, हे सगळं त्याला जमलेलं आहे. याला काय हे संयमित आचरण म्हणजे ह्या योगाचं जे संयमित आचरण आहे तो भगवंत आपल्याला सांगणार की हे त्याला कसं साधलं. हे काही एकदम साधत नाही, त्याच्यासाठी त्याला काय काय करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी अगदी साध्या म्हणजे त्याच्या आहारविहाराचा सुद्धा त्याचा व्यवहार कसा असावा, त्याचा आहारविहार कसा असा असतो याचा पण विचार भगवंत आपल्याला सांगणार आहे. आणि पुढल्या 16 आणि 17 या 2 श्लोकांमध्ये तर अगदी आपल्याला वाटेल की आपण कसं आहारविहाराबद्दल तर आपल्याला जमेल तसं अशा पद्धतीनंच आपण ठरवतो, पण या योगी पुरुषाला खूप बंधनात राहावं लागतं. आणि मग तो काय करतो, ज्याला जे काही साध्य झालं आहे असं जे आपल्याला आता दिसलं ते साध्य होण्यासाठी काय काय करावं लागतं. आत्ता तर आपण ब्रह्मचारी रते स्थितापासून पाहिलंच की या सगळ्या गोष्टी साधल्या तरच हे मिळणार आहे. आणखीन काय करावं लागतं ते 16 ते 23 या श्लोकामधल्या आता 3रा भाग, या अध्यायाचे आपण जे भाग पाहिले तर आता या 3ऱ्या भागामध्ये योगाचं संयमित आचरण कसं असतं ते भगवंत सांगणार आहेत. युक्त आहार विहाराला फार महत्त्व आहे. ते सगळ्या म्हणजे जीवन व्यवहार जो आहे तो योग्याला पूरक असणारा हवा ना, तो तसा पूरक कसा असायला हवा किंवा तो पूरक ठरण्यासाठी याला काय बंधनं असायला हवी त्याचा विचार पुढल्या भागामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. तो आपण पुढल्या गुरुवारी विचार करूया. धन्यवाद.